मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तर उद्या सांगलीला मोर्चाचे आयोजन केलेले आहे। तर यामध्ये बघू शकता की तुकाराम बाबा महाराज यांनी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि हे जे आयोजन करण्यात आलेले आहे हे आहे सांगली येथे। तर बघू शकता युवा प्रशिक्षणार्थी संघटना महाराष्ट्र तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्यव्यापी महामेळावा असे आयोजन करण्यात आलेले आहे। तर बघू शकता यामध्ये तर दिनांक 12/2/2025 ला स्थळ बघू शकता की आझाद व्यायाम मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी सांगली इथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। तर यामध्ये प्रमुख मागण्या कोणत्या असणार आहे सरकारकडे बघू शकता। तर प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, त्यानंतर विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी, त्यानंतर विद्यावेतन नियमित वेळेवर देण्यात यावे आणि त्यानंतर युवा प्रशिक्षणार्थी शासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण देण्यात यावे। या अगोदर सुद्धा मोर्चा झाला होता, त्यामध्ये सुद्धा ह्याच प्रमुख मागण्या आपण सरकारपुढे ठेवलेल्या होत्या आणि पुन्हा याच मागण्या आपण सरकारपुढे ठेवत आहे। तर नेमकं आता सरकार यामध्ये कोणते पाऊल उचलते यासाठी संपूर्ण प्रशिक्षणार्थी वाट बघणार आहे, कारण उद्याचा मोर्चा हा मोठा मोर्चा ठरणार आहे आणि यामध्ये जे नेतृत्व घेतलेलं आहे त्यांनी तुकाराम बाबा महाराज हे सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे। तर नेमकी आता कोणती अपडेट येते यासाठी संपूर्ण प्रशिक्षणार्थी आतुरतेने वाट पाहणार आहेत। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।